नमस्कार मित्रांनो, साई ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आज आपण बनवणार आहोत माशाची भाजी। तर माशाची भाजी बनवायला काय काय साहित्य लागते मी तुम्हाला दाखवते आता। बघा, माशाची भाजी बनवायला मी काय काय साहित्य घेते तुम्हाला दाखवते। कोथिंबीर घेतलेली, एक कांदा, लसूण, टमाटर, खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। मीठ, मच्छीची भाजी बनवायला ही मसाला घेतलेला आहे आणि काळी चटणी घेतलेली आहे। हे सगळं बारीक चिरून घ्यायचं, सगळं टमाटर हे सगळं मिक्स करून बारीक चिरून घ्यायचं, मिक्स करून वाटून घ्यायचं मिक्सरमधून। हे बघा, मी सगळं बारीक करून घेतलं हे। आता हे सगळं मिक्स करून मिक्सरमधून आपण एकदम बारीक वाटून करून घ्यायचं। हे बघा, मी मिक्सरमधून एकदम बारीक वाटून करून घेतलं ह्याचं सगळं मिक्स करून। आपण गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवू। कढई गरम करायला ठेवलेली मी। कढई गरम झाली त्यात तेल टाकते मी। सहा पळ्या तेल टाकलेले, तेल चांगलं गरम होऊ देऊ। तेल गरम झालंय, जे वाटून घेतलं होतं मसाला ते कढईमध्ये टाकू आपण, तेलात सोडू। सगळा मसाला टाकून घेतला तेलामध्ये आपण चांगला हलवून घेऊ असं। चांगला मसाला तळून घ्यायचा येऊ, एकदम लाल असं तळून घ्यायचं, एकदम सोनेरी कलर युक्त तळून घ्यायचा। मसाला हलवत राहायचा सारखा। चांगला तळून घ्यायचा। मसाला तळूस तर आहे ना, आपण हे ना मासे आणलेले, मासे धुवून घेऊ, चांगले चांगले स्वच्छ पाणी धुवून घेऊ। हे बघा, मी मासे धुवून घेतले, चांगले पाण्यात टाकले। मसाला बी आपला चांगला तळलाय। मसाला चांगला तळला आपला, त्यामध्ये आता आपण आहे ना मसाला टाकून घेऊ दुसरा। हे बघा, ही काळी चटणी, ही माशाची भाजी बनवायचा मसाला आहे आणि मीठ आहे, हे सगळं त्यात टाकून घेऊ आपण। चटणी, ही मसाला आणि मीठ हे सगळं एकदम मिक्स करून घेऊ चांगलं। मसाला चांगला तळून घेऊ आपण, टाकलेला आता मसाला चांगला तळून झाला आपला, तर त्याच्यामध्ये आपण मासे टाकून घेऊ। मासे टाकून आता सगळं मिक्स करून घेऊ। सगळं मिक्स करायचं घ्यायचं एकदा, चांगला मसाला लागायसारखा असा मिक्स करून घ्यायचं मसाला। थोड्या वेळा झाकून ठेवू आपण। थोड्या वेळ झाकून ठेवू। थोड्या वेळ झाकून ठेवल्या, त्याच्यामध्ये आपण इकडे गरम पाणी करायला ठेवू। मसाला चांगला मिक्स होऊस तर गरम पाणी होते आपलं त्याच्यात टाकायला भाजीमध्ये। हे बघा, आपलं पाणी गरम झालेलं आहे, गॅस बंद करू। हे पण काढून बघू आपण ताट।
गरम झालेलं पाणी आपण ह्या कढईत टाकायचं. आपल्याला जितकं पाहिजे तितकं टाकू शकतो आपण. माशाला कधीच गार नाही पाणी टाकायचं, गरम करून टाकायचं. आपल्याला लगेच दिसतात माझे हा मासे, ह्याला काय टाइम लागत नाही. थोड्या वेळ ह्याला शिजू देऊ आपण. थोड्या वेळ शिजू देऊ आपण. ह्याला ताट झाकू. तर आपण ताट उघडून बघू. एकदम छान अशी उकळी फुटली. ह्याला कोथिंबीर चिरून घेतली मी, टाकून त्यात टाकू. जास्त हलवायचं नाही, ह्याला आदर हलवायचं. गरम पाणी टाकल्यामुळे जास्त लवकर शिजतात. बारीक गॅस राहू द्यायचा, नंतर मासा गाळ होतो. हे बघा किती मस्त तरी आलेली आहे त्याच्यावर, तुम्हाला दाखवते मी. भाजी माशाची हे बघा एकदम तरीदार झालेली आहे. चांगली उकळी फुटली. ह्याला चांगली उकळी फुटली. आता आपले मासे शिजलेले आहेत. आता बंद करू गॅस. हे बघा किती तरीदार झालेली आहे आपली भाजी, तुम्हाला दाखवते मी. हे बघा एकदम मस्त झाली ना. एकदम साधी सोप्या पद्धतीने केलेली आहे. तुम्ही पण एक बार घरी बनवून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा. त्या भेटू आपण अजून